सर्वांना जय शिवराय. आजचा जो विषय आहे तो ग्रामपंचायत संदर्भातला आहे. तो पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत संदर्भातला आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण 27,951 ग्रामपंचायत आहेत. त्या ग्रामपंचायतीला वित्त आयोग आकडेवारीनुसार 4,36,000 करोड रुपये वितरित करत असतं. म्हणजे ते दर वर्षाला वितरित करत असतं. म्हणजे नॉर्मल ग्रामपंचायतचा जर विचार केला तर 5 ते 10 लाख रुपये वित्त आयोग निधी देत असतं. त्या निधीतून गावातील विकास आराखड्यानुसार 50% निधी हा हेल्थसाठी, अपंगांसाठी, शाळेसाठी आणि पाण्यासाठी जे काही वॉटर सप्लाय याच्यासाठी खर्च करायचा असतो आणि 50% हा निधी गावाच्या विकास आराखड्यानुसार तो वितरित करायचा असतो. अशा अनेक गोष्टी आहेत. मग एखादी मोठी ग्रामपंचायत असेल त्यांचा निधी वेगळा आहे. त्यांना मोठा निधी येतो. म्हणजे एखादी मोठी असेल त्याच्यामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर तो 20 लाख असेल, 40 लाख असेल, 50 लाख रुपयांपर्यंत तो निधी जातो वित्त आयोगाचा. त्याच्याही पलीकडे जाऊन तो 2 करोड रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. इतकी ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार तो निधी असतो. सो तो एका वर्षाचा असतो. म्हणजे 5 वर्षाचा नॉर्मल विचार एका ग्रामपंचायतीचा नॉर्मल ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर ते 50 लाखांपर्यंत होते. आणि एखादी अधिकची मोठी ग्रामपंचायत असेल 20,000 लोकसंख्या किंवा 15,000 लोकसंख्या असेल तर 2 करोड रुपये एका वर्षाचा निधी येत असतो. म्हणजे हे गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. आणि मी माहिती देतो याचा हेतू एकच आहे की ते सगळ्यांना माहिती असली पाहिजे. सुशिक्षितांनी याच्यामध्ये थोडंसं ध्यान दिलं पाहिजे. मी वैयक्तिक कोणाचा विरोध करत नाही आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या मार्फत पुढील येणाऱ्या भविष्याचा आदर्श आपण घडलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आज जर कोणी नाही बोलायला लागलं तर मग कसं होईल? विकास कसा होईल? शासनाचा पैसा येतो, तो चांगल्या हेतूने झाला पाहिजे. मॉडर्न युग आहे, टेक्निकली युग आहे, याचाही आपण थोडासा विचार केला पाहिजे. परत त्याच गोष्टी टिप्पणी तर माझ्यावर वेगवेगळे करणार आहेत, त्याच्याबद्दल मी फारसा विचार करणार नाही. परंतु आपण सुशिक्षित आहोत याचा तरी थोडासा विचार गांभीर्य सुशिक्षित लोकांनी केला पाहिजे. सो मला एवढंच सांगायचं आहे, ही माहिती सगळ्यांना माहिती असली पाहिजे. हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे. आणि मी माहिती देतो याचा अर्थ मला कलम 19 नुसार कायद्यानं तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं मी काही असं वेगळं बोलत नाही किंवा वैयक्तिक कोणाचा विरोध करत नाही. पण विचार प्रत्येक ग्रामपंचायतनं करणं गरजेचं आहे. छोटी असो, मोठी असो, प्रत्येक ग्रामपंचायतनं जर विचार केला तर ते खरंच विकास घडेल ना. सो विचार करा. सो धन्यवाद. जय शिवराय. परत भेटू. धन्यवाद.